लोहगड किल्ल्याच्या गणेश दरवाजाच्या आधी जिथे तिकीट घर आहे, या तिकीट घराच्या जवळच वरती न जाता एक उजवीकडे अशी एक छोटीशी वाट जाते आणि उजवीकडेच ह्या किल्ल्याच्या पोटामध्येच पायथ्याकडेच एक लेणी आहेत, जी लोहगड लेणी. आणि आज आम्ही आलो आहे ही लेणी करण्यासाठी. त्या लेणीकडे जाणाऱ्या वाटेची खूण म्हणून हे चुन्याच्या घाण्याचं हे दगडी जातं, हे खूप मोठं जातं इथेच उभं करून ठेवलं आहे. आणि हीच वाट अशी लेणीकडे जाते. ही लेणी ॲक्च्युली हल्लीच उजेडात आली आहेत, म्हणजे गेल्या 5-6 वर्षांमध्ये ही लेणी उजेडात आलेली आहेत. तोपर्यंत ही लेणी फार जास्त कोणाला माहीत नव्हती. इकडे येणाऱ्या पर्यटकांना फक्त लोहगड किल्ला माहीत असतो, पण ह्या किल्ल्याच्याच पायथ्याशी ही अशी लेणी आहेत. आणि 1 मिनिटात आपण या लेणीजवळ पोचतोय. ह्या लेणीकडून थोडंसं पुढे गेलं की इकडे सुद्धा काही लेणी असण्याची शक्यता आहे. तर आधी आम्ही तिकडे जाऊन येतो आणि मग ही मूळ लेणी आता जी आधी दाखवलीत ती लेणी आतून दाखवेन. टाका पाय, पडलात तर पडलात. हा, तिथल्या तिथे अडकून राहाल. या पुढील भागामध्ये शेवटपर्यंत जाऊन आम्ही पाहिलंय, पण तिकडे काही लेणीचे काही कुठे अवशेष नाही आहेत. त्यामुळे मागे जो भाग आहे लेणीची, जी 5-6 लेणी दिसत आहेत, त्या लेणीकडे आता आम्ही परत जातोय. या लेणीच्या उजवीकडील बाजूला हे असं एक पाण्याचं टाकं आहे आणि पाण्याच्या टाक्याकडे जाण्यासाठी ह्या अशा कातळात कोरलेल्या ह्या पायऱ्या आहेत. इथे हे मोठं टाकं आहे, भुयारी टाकं आहे. आणि आता पाणी अंधार असल्यामुळे पाणी नेमकं कळत नाही आहे, परंतु पाणी वरपर्यंत हे काठोकाठ भरलेलं आहे. हे इथे पण एक भुयारी पाण्याचं टाकं आहे, पण आता ह्याच्यात गाळ भरपूर साठला आहे आणि पूर्णतः बुजल्यामुळे आता इथे पाणी नाही आहे. आणि लेणीचा हा भाग आता ढासळलेला दिसतोय. हा इथे प्रशस्त असा हा दालन होतं हे, परंतु आता ही मध्ये नंतरच्या काळात कधी केव्हा ही भिंत बांधलेली असेल आणि इथे हे पार्टिशन बनवलं होतं. या लेणीमध्ये कोणतंही शिल्पकाम वगैरे काहीच दिसत नाहीये. गणी मला तर इथे टॉर्च दाखव. लेणीच्या ह्या आतल्या खोलीत जाण्यासाठी आतल्या भागामध्ये सुद्धा आता भरपूर गाळ साचलेला आहे. हल्लीच्या काळामध्ये मला वाटतं इथे लोकांनी गाईगुरं बांधल्यासारखं असं वाटतंय की जिथे खूप जास्त माती साचली आहे. इथे हे दिसू शकतं की हे भिक्खूंच्या बसण्याच्या जागा वगैरे होत्या, पण इथे नंतर ह्याचा वापर ह्या अशा कामांसाठी केल्यामुळे इथे फार घाण झालेलं दिसतं. हे लेणीच्या वरच्या भागामध्ये सुद्धा ही समोर एक लेणी आहे, परंतु ह्या पायऱ्या इथून तोडलेल्या असल्यामुळे आता वरती जायला ॲक्सेस नाही आहे. आणि इकडूनही पाहिलं तर ह्या लेणीच्या वरच्या भागामध्ये सुद्धा इथे सुद्धा एक समोर 2 लेणी दिसत आहेत. आणि त्याच्या वरच्या भागामध्ये सुद्धा ह्या भागात इथे सुद्धा वरती एक लेणी दिसते, परंतु तिकडे जाणारी जी पायऱ्यांची वाट होती ती आता तोडलेली असल्यामुळे तिकडे जाणं शक्य नाही आहे. किंवा तिथे वरती जर जायचंच असेल तर आपल्याला रॉक क्लाइम्बिंग करूनच जावं लागेल, रोप वगैरे लागेल, अदरवाईज तिथे जाणं थोडंसं डिफिकल्ट आहे.
तर साधारणपणे 600-700 ह्या कालखंडामध्ये बनवलेल्या ह्या लेणी आहेत. कारण हा जो मावळ हा जो परिसर आहे, हा मावळ परिसरात जी लेणी आहेत ही सातवाहनकालीनच लेणी आहेत आणि इकडचे किल्लेसुद्धा हे त्याच काळातले आहेत. त्यामुळे ह्या लेण्यांचा कालखंड हा 6व्या-7व्या शतकांपासूनचा कालखंड आहे. ही लेणी फारशी प्रसिद्धीत नाही आहेत आणि हल्लीच्याच कालखंडामध्ये ही प्रकाश झोतात आली आहेत. त्यामुळे म्हणजे इकडे जे पर्यटक जे येतात ते नॉर्मली त्यांना फक्त लोहगड माहीत असतो. ह्या लोहगडाच्याच पुढे आहे ही अशी इथे लेणी आहेत. ह्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. अगदी खरं सांगायचं प्रामाणिकपणे तर मला सुद्धा या लेणींबद्दल माहीत नव्हतं. जरी मी लोहगड ह्यापूर्वी 2-3 वेळा केला आहे, पण मला सुद्धा ह्या लेणींबद्दल माहीत नव्हतं. त्यामुळे लोहगड तर आम्ही आता करणारच आहोत, पण लोहगडला जाण्यापूर्वी ही लेणी पाहून आता आम्ही पुढे लोहगडाकडे जाऊ. लोहगड लेणींवरचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आठवणीने माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.